13 जानेवारी 2024 ची पहाट ही या मराठवाड्याला दिशा देण्यासाठी एक आगळी वेगळी पहाट बनून आली ती धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान या नव्या वादळासहित एक संघटना या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जी मराठवाड्याची क्रांतिकारकांची राजधानी म्हणून ओळखली जाते त्यामध्ये उदयास आली आणि आल्याबरोबरच धारूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 वर्षापासूनचा स्मारकाचा प्रश्न जो प्रलंबित होता ना कुठल्या खासदाराकडून ना कुठल्या आमदाराकडून ना कुठल्या मंत्र्याकडून तो प्रश्न सोडवला गेला पण आज अभिमान वाटतो धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान या संघटनेच्या माध्यमातून आज किल्ले धारूरकरांसाठी एक आगळं वेगळं छत्रपती शिवाजी महाराजांचं अश्वारूढ स्मारक आज त्या किल्ले धारूरकरांची एक नवी ओळख बनली। हेच तर काय पुढे चालून जो मराठवाडा आमच्या पाणी टंचाईसाठी प्रसिद्ध आहे। मराठवाडा म्हटलं की प्रत्येकाला आठवतो तो इथला दुष्काळ आणि या दुष्काळामध्ये केस तालुक्यामधील कोरडेवाडी जे गाव पाहिल्याच्या नंतर तुमच्या आमच्या डोळ्यामधून सुद्धा टचकन डोळ्यामध्ये पाणी येईल अशी त्या गावाची भयावह अवस्था ही फक्त पाण्यामुळे झालेली होती आणि तोच तिथला साठवण तलावाचा प्रश्न आज धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान या संघटनेच्या माध्यमातून पूर्णत्वास आला। असं पाहत पाहत 1000 स्मारकांची संकल्पना घेऊन धर्मवीर म्हणजे काय असतं तर हे उभ्या मराठवाड्याला ओळखू यायला पाहिजे। जो मराठवाडा नेते घडवण्यासाठी पुढे आला ज्या मराठवाड्यातून विचारांची क्रांती घडायला पाहिजे होती तोच मराठवाडा कुठेतरी जाती जातीमध्ये भिनला जात होता। त्याच वेळेस या मराठवाड्याला जातीपेक्षा धर्मामध्ये कशा पद्धतीने बांधलं जाईल या धर्मामध्ये कशा पद्धतीने आपण एकवटल्या जाऊ यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान ही संघटना नेहमी तत्पर राहिली आणि या संघटनेच्या माध्यमातून 1000 स्मारक बसवण्यासाठी आम्ही नेहमी या मराठवाड्यातील प्रत्येक गावामध्ये तत्पर राहू कारण की धर्म टिकेल त्याच वेळेला तुम्ही आम्ही हिंदू म्हणून टिकू शकतो आणि हिंदू म्हणून स्वाभिमानाने अभिमानाने कसं जगायचं हे 350 वर्षापूर्वी तुमच्या आमच्या राजांनी आम्हाला शिकवलं गेलं परंतु आज त्याच राजांचा उपयोग प्रत्येक जण फक्त राजकारणासाठी करतो फक्त मतांसाठी करतो पण याही पलीकडे जाऊन ज्यावेळेस राजकोट किल्ल्यावरील महाराजांचं स्मारक कोसळलं प्रत्येक जण ते स्टेटस ठेवून फोटो व्हायरल करण्यामध्ये गुंग होतो पण एकमेव आमची धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान ही संघटना तिथे 1600 किलोमीटरचा प्रवास करून महाराजांचं स्मारक घेऊन तिथे पोहोचली आणि त्या सरकारला सुद्धा धडकी भरवली आणि तुमच्या आमच्या समोर आज राजकोटमध्ये महाराजांचं स्मारक अभिमानाने आणि स्वाभिमानाने उभं राहिलं। त्याचबरोबर जो मराठा आरक्षणाचा प्रश्न मराठवाड्यामध्ये ज्वलंत उभा राहिला होता उभा महाराष्ट्र त्या प्रश्नाने होरपळून निघाला होता त्याच प्रश्नाला घेऊन छत्रपती संभाजीनगर इथल्या क्रांती चौक मध्ये आपल्या संघटनेच्या माध्यमातून उपोषण सुद्धा केलं गेलं आणि त्या उपोषणाचं फळ म्हणून काय भेटलं तर मराठवाड्यातील मुलांना टोयोटा आणि किर्लोस्कर कंपनी जे छत्रपती संभाजीनगर मध्ये येणार आहे त्यामध्ये 70% जागा या मराठवाड्यातील मुलांसाठी आरक्षित ठेवल्या गेल्या पाहिजे यामधून आम्हाला हे फळ भेटलं। अशी कित्येक प्रश्न सोडवण्यामध्ये संघटनेला यश मिळालेले आहे आणि येणारी 26 मे ही मराठवाड्यासाठी येणारी कलाटणी देणारी एक पहाट ठरल। आज अभिमान वाटतो आम्हाला त्या वर्षपूर्तीचा